आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील। मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात TV9 कडे महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहवाल मराठ्यांच्याच बाजूने असून विशेष अधिवेशनामध्ये स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार आहे, तर जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। सरकारने उपचार करायचे आणि अंमलबजावणीची तारीख बी सांगायची, तेव्हाच उपचार करायचे सरकारने, तर उपचार नाही करायचे सरकारने। काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही फालतू तयार झाल्याचं कळतं। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहवाल सकारात्मक असल्याची प्राथमिक माहिती आहे। मराठा समाज मागास असल्याचा आयोगाचा अहवाल आहे असंही कळतं। आयोगामध्ये 7 सदस्यांपैकी बहुतांश सर्वांचे एकमत असल्याचीही माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये 32 ते 36% एकूण मराठा असल्याची आकडेवारी अहवालामध्ये असल्याचं कळतं। 24 तासामध्ये अहवाल सरकारला सादर होईल। सुप्रीम कोर्टाच्या त्रुटी दूर केल्याची अहवालामध्ये नोंद आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठीसह इंग्रजीमध्ये सुद्धा आहे। अंमलबजावणी करणे, मागासवर्ग आयोगाचा कायदा यासाठी खारिज करणे, केसेस सगळे मागे घेणे, हैदराबादचे गॅजेट लगेच घ्या, केंद्र समितीची मुदत वाढवा 1 वर्षासाठी आणि रात्रंदिवस काम करायला नुसतं मुदत वाढवून नका घरी जाऊ पाहिजे, नुसतं सरकारकडे बसला पाहिजे उद्देशानं म्हणून ते विषय होत असतो, त्याचं ध्यान कसं सांगितलं ध्यान ठेवून सरकार जबाबदार लोकदम करताना। अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये काय शिफारस केलेली आहे ती महत्त्वाची राहणार आहे। याच्या आधीप्रमाणे जशा प्रकारे 2दा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं, स्वतंत्र आरक्षण, तशा प्रकारे जर स्वतंत्र आरक्षण सरकार देणार असेल तर आमचा त्याला मुळीच विरोध नाही। हजारो ऑब्जेक्शन लोकांनी सबमिट केलेले आहे, त्याचं निराकरण होईल आणि निराकरण झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय अधिक वाढवायचं की कमी करायचं हा सर्व झाल्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आल्यानंतर त्याच्यावरती कायदा पारित होईल। ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे की 17 तारीख, त्याच्यानंतर निराकरण एका दिवसात एवढ्या अर्जाचे निराकरण होऊ शकत नाही। ट्रीटमेंट घेतील आणि ते त्यांना घ्यावं लागेल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश दिलेत। त्याचं कारण आम्ही सांगितलं की जरंगे जे करत आहेत, विरोधी राजकारणी गट जो आहे, आम्ही ABCD सांगितलं काँग्रेसला सांगताना, आणि त्यांच्यामुळे जर जरंगेच्या जीवाचं काही झालं तर हे जाणून बुजून राजकीय उपद्व्याप सुद्धा होऊ शकतो। आणि म्हणून न्यायालयाने स्पष्टपणे जे आहे आदेश पारित केलेला आहे, जरंगेला डॉक्टरचं ऐकावं करणार आणि अंमलबजावणी तारीख सरकारच देणार तारीख अंमलबजावणीची। सरकारने उपचार करायचे आणि अंमलबजावणीची तारीख बी सांगायची, तेव्हाच उपचार करायचे सरकारने, तर उपचार नाही करायचे सरकारने। क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भातले 3 न्यायमूर्ती जे बसले ते सगळे हे यासाठी बसलेले आहेत, काम करतात की मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल। 27 जानेवारीला त्याने तर गुलाल उधळला। आता हे सगळं झालं तर मग परत उपोषण करण्याचं कारण काय? कदाचित जरांगेंना वाटलं असेल की आता 15 तारखेला येणारच आहे, तर मराठा आरक्षण वेगळं मिळणारच आहे, तर आपण 10 तारखेलाच उपोषणाला बसावं, म्हणजे मग थोडंसं श्रेयसुद्धा मिळू शकतं। तर ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे। तुम्हाला मराठी सोपे दिसत आहेत, थोडे दिवस सहन करतात, बघा मराठी कसं करतात। केसेस मागे घेऊ म्हणतात, प्रक्रिया सुरू आहे। अंतरवालीसह राज्यातल्या केसेस मागे घ्या सांगितलं, प्रक्रिया सुरू आहे। का 50 वर्ष प्रक्रिया करता का? यार काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही फालतू सारखं वागायला लागलात राव तुम्ही। उद्या त्याला सभा घ्यायला दारात यायचं आहे तुम्हाला मराठ्यांची, कशा सभा घेतायत तुम्ही, मग ते बी बघतो आम्ही। त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा असं शांत बसावं। काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे कायदा आम्ही पास करतो आहोत, तर कुणाला शिव्या देऊन काय आणि आता आणखीन भानगडी करून काय फायदा आहे? आणि आमचा जो लढा आहे, कुणबी ज्यांना घुसवले तुम्ही किंवा सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून, त्याच्या विरोधात आमचा लढा बाहेर रस्त्यावर कोर्टात इकडे सुरूच राहणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.